सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी आहे। अक्कलकोटहून गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होते। बोरी उमरगे गावाजवळील पूल पाण्याखाली गेलाय। तालुक्यातील देशमुख बोरगाव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। येथे पुलावरनं पाणी वाहत आहे। देशमुख बोरगाव जे आहे ते या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं जे आहे ते अतिवृष्टी झाल्यानं इथल्या नदी नाले जे आहे ते तुडुंब वाहत असल्याचं चित्र दिसतंय। पलीकडल्या साईडला मराठवाडा आहे, त्याच्या पलीकडे जे आहे ते कर्नाटक बाउंड्री आहे। त्यामुळे एकंदरीत शेवटच्या टोकाची परिस्थिती जी आहे ती या पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। गेल्या 8 ते 10 दिवसापासून सोलापूरमध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय आणि त्याचे पडसाद अक्कलकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडत असल्याचं चित्र दिसतंय। या ठिकाणी ओढा जो आहे तो बोरगाव देशमुख परिसरातील त्या ठिकाणी मोठा तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। ओढ्याच्या साईडची शेती जी आहे ती पूर्णपणे पाण्यात गेल्याचं देखील चित्र आपल्याला या ठिकाणाहून दिसून येते। त्यामुळे शिक्षणाला जाणारे विद्यार्थी असतील, एखादी मयत झालेली मयत व्यक्ती असेल किंवा आरोग्याच्या सोयी असतील त्या पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। आपले काही गावकरी आहेत, कशा प्रकारे या ठिकाणी विदारक अशी परिस्थिती आहे। पुलावरून 5 फुटापर्यंत पाणी जे आहे ते वाहत असल्याचे चित्र दिसते। काय मागणी असणार आहे एकंदरीत? आधी आम्हाला इथं पूल व्हायला पाहिजे। इथं पुलावरती कमीत कमी 6 ते 7 फूट पाणी आहे, तिकडे जाता येत नाही। आम्ही एक साधा शेतकऱ्याला उदारक शेतकरी आहे, आमचे गुरं ढोरं सगळं तिकडे आहेत। दुपारचे 12 वाजलेत, अजून दूध काढलेलं नाही, वासरावांना दूध सोडलेलं नाही, त्यांना चारा नाही, त्यांना पाणी नाही। गावात रात्री 3 पासून पाऊस आहे, भरपूर पाऊस झाला आहे, ओढा ओलांडता येत नाही आणि अचानक